हॅलो फ्रेंड्स, मला शब्द आला आहे कुंकू. हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशी. वसंतरावांसारखे पती मिळाले हे माझे पूर्वजन्माचे संचित. हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज एका नवीन ठिकाणी आलेली आहे. तर चला मी दाखवते कुठे आलेली आहे. तर आज माझ्या मैत्रिणींसोबत आमचा गेट टुगेदर, त्याचबरोबर हळदी कुंकाचा प्रोग्राम आहे. आणखीन भरपूर काय काय तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर मी कुठे आले ते मी तुम्हाला दाखवते. तर चला जाऊयात. तर फ्रेंड्स, मी आलेली आहे आज हॉटेल नाहुश टेम्पटेशनमध्ये आणि हे कॅफे सेंटरसुद्धा आहे. एकदम मस्त आहे. तुम्हीसुद्धा इथे नक्की एकदा व्हिजिट करा. तर चला आतमध्ये मैत्रिणी बसलेल्या आहेत, काय करतायत पाहू. तर मस्त गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत आणि अचानक सगळ्यांनी आता मला पाहिलं आहे आणि हाय सगळ्यांना मी हाय करते. तर एकदम भारी वाटतं मैत्रिणींना खूप दिवसानंतर भेटल्यानंतर. एकदम मस्त. तर आता आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र आलेलो आहोत. तर आता आम्ही खेळणार आहे गेम. तर आज आम्ही हळदी कुंकानिमित्त एकत्र आलोय. तर आम्ही उखाण्याचा गेम खेळणार आहे. तर त्यासाठी या चिठ्ठ्या बनवल्या. तर आता चिठ्ठ्या उघडणार आहे आणि प्रत्येकीला कोणती कोणती चिठ्ठी भेटणार आहे त्यावर आम्ही सगळे उखाणे घेणार आहे. तर चला आता मी चिठ्ठ्या उघडते. चला उचला सगळ्यांनी. मंगळसूत्र शब्द, त्यावरून मी आता उखाणा घेते. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, किरणरावांचं नाव हृदयात पोचलं. वाव, मला शब्द आला आहे तिळगुळ. कुठून बनवतात गुळ. दिनेशांचं नाव घेते. मला वाटून तिळगुळ. हे शब्द आहे तोरण. 22 जानेवारीला हिंदुस्थानात केले राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेला उभारल्या गुळा तोरण आणि विराजरावांचं नाव घेते हळदी कुंकाचं कारण. अरे वा. या शब्दाला हळदी कुंकवाच्या निमित्ताने मैत्रिणींचा जगला आज गरडा आणि रावांचं नाव घेऊन फ्रेंड्स, मला शब्द आला आहे कुंकू. हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशी. वसंतरावांसारखे पती मिळाले हे माझे पूर्वजन्माचे संचित. मला शब्द आलेला आहे पैठणी. तर खूप छान आलेला आहे. तर मी पैठणीवरून छान उखाणा घेते. भारतीय परंपरेला पैठणीची आहे सुंदर जोड. अलीरावांच्या सहवासाने संसार झाला गोड. तर फ्रेंड्स, आमचा उखाण्यांचा गेम एकदम मस्त झाला, खूप भारी झाला. आणि त्याचबरोबर संगीताने चकल्या आणल्यात. तर सगळ्या मैत्रिणींनी चकल्यांचा सुद्धा आस्वाद घेतला. खूप मस्त केलेल्या आहेत तिने चकल्या. तर खूप दिवसानंतर आमचा हा गेट टुगेदरचा प्रोग्राम झाला. तर खूप भारी वाटतं आहे. मैत्रिणींना खूप दिवसानंतर भेटल्यानंतर खूप मस्त वाटतं आहे. तर आता आम्ही छान असं जेवण करणार आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत. जेवणाची टेस्ट एकदम छान आहे ना. तर आमच्या मैत्रिणींना सगळ्यांना तिथलं जेवण हाऊस टेम्पटेशन खूप आवडलं आणि मस्त एकदम टेस्टी आणि एकदमच छान होता. तर आजचं जेवण आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. जेवण असेल तर आम्ही रील्ससुद्धा बनवल्या, पण काही कारणास्तव रील्सचा जो व्हिडिओ होता तो डिलीट झाला. तर छोटीशी क्लिप्स मी तुमच्याबरोबर आत्ता शेअर करते. तर फार धमाल केली आम्ही आणि आता आम्ही हळदी कुंकाला सुरुवात करतो आहे. तर हळदी कुंकाला सुरुवात करण्याआधी सर्व मैत्रिणींनी आपण आणलेले जे वाण आहेत प्रत्येकाने ते टेबलवर ठेवून घेतलेत. तर हे जे ॲपल कटर आहे ते मी सगळ्या मैत्रिणींसाठी वाणासाठी आणलेलं आहे. प्रत्येकीने वेगवेगळे वाण मैत्रिणींना देण्यासाठी आणलेले आहे. तर खूप भारी वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. तर आमचा हा हळदी कुंकाचा छोटासा कार्यक्रम तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. तर सर्वप्रथम हळदी कुंकू देते वर्षा, म्हणजेच आमच्या पाटलीनबाई, कारण तिचं सरनेम आहे पाटील. तर आम्ही सगळे तिला पाटलीनबाई असं म्हणतो. तर पाटलीनबाईंचं हळदी कुंकू झाल्यानंतर कल्याणी हळदी कुंकू देते दीप्तीला. तर सर्वप्रथम दीप्तीला सर्व मैत्रिणी हळदी कुंकू देत आहेत. ही आहे कल्पनाचं हळदी कुंकू देऊन झाल्यानंतर साक्षी हळदी कुंकू देते दीप्तीला.
तर मी सगळ्या मैत्रिणींचं इंट्रोडक्शन तुमच्याबरोबर करून देत आहे. त्यानंतर मागे तुम्ही पाहू शकता सगळ्या मैत्रिणींचा गप्पा मारायचा कार्यक्रम चालू आहे. खूप दिवसानंतर भेटल्यानंतर गप्पा तर ह्या झाल्याच पाहिजे, तर फार एन्जॉय करतो आहे, खूप मस्त मजा येते. त्यानंतर हळदी कुंकू देत आहे ही संगीता. तर आम्ही तिला अक्का म्हणतो कारण ती आमच्यामध्ये सगळ्यात मोठी आहे, तर तिला आम्ही अक्का साहेब असं म्हणत असतो. तर खूप मस्त वाटतं आहे, भारी वाटतं आहे. त्यानंतर अर्चनाने सुद्धा दीप्तीला हळदी कुंकू दिलेला आहे आणि आता मी सुद्धा दीप्तीला हळदी कुंकू देते. तर खूप भारी मजा येते, मस्त वाटतं एकदम. तर आमचं हळदी कुंकू देऊन झालं आहे, जोकसुद्धा झाले यामध्ये हळदी कुंकू देत असताना. तर खूप वेळ चालला होता, तर मग आम्ही सगळ्यांनी एकत्रच उभं राहून फटाफट सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि एकमेकीचे वाण एकमेकीला देऊन दिले. तर तुम्ही जर असं एकत्र हळदी कुंकू करत असाल, गेट टुगेदर जर करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर फार मस्त वाटतं आहे, एकदम भारी. तर व्हिडिओचं एडिटिंग करत असताना मला सर्वात जुन्या गोष्टी आठवल्या. तर मला आठवतं आहे की आम्ही सगळ्या मैत्रिणी कशा भेटलो. तर स्टेडियममध्ये आमची सगळ्यांची मुलं जिमनॅस्टिक खेळत होती, एक दोघींची बॅडमिंटन वगैरे लॉन टेनिस खेळत होती. तर अचानक आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो आणि रोज आमच्या गप्पा गोष्टी व्हायच्या आणि आमचा असा छान ग्रुप तयार झाला. 2-3 वर्ष आम्ही स्टेडियमला रोज भेटायचं. पण मुलं जरी आता मोठी झाली असली तरी आम्ही नेहमी एकत्र येतो दरवर्षी आणि वर्षातून 1 ते 2 वेळा आमचे असे प्रोग्राम होतात. तर आमची मैत्री खूप घट्ट आणि भारी आहे. यातील 2-3 जणी एक लंडनला राहायला गेलेली आहे, एक दिल्लीला राहायला गेली, त्यामुळे व्हिडिओ त्या तुम्हाला दिसत नाहीत, पण त्यासुद्धा आमच्याशी आणखीनही कनेक्टेड आहेत. त्यांचीसुद्धा भिशी अजूनही चालू आहे, ऑनलाईन भिशी करतात त्या आमच्याबरोबर. तर आमची मैत्री ही शेवटपर्यंत राहणार अशीच. तर खूप भारी वाटतं आहे आम्हाला. फायनली आमचा सगळ्यांचा हळदी कुंकाचा प्रोग्राम झाला. त्याचबरोबर रील्स बनवल्या, पण काही कारणास्तव रील्सचा व्हिडिओ डिलीट झाला, फार वाईट वाटलं मला. तर आमचे वाण वगैरे एकमेकीला देऊन झाल्या आणि आता वेळ आली आहे भिशीची. हॅलो फ्रेंड्स, आपण आपल्या महिन्याची भिशी काढूया. पण सगळ्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. आपले 4 नंबर आपला 5वा नंबर काढतो, एकूण 15 नंबरची आहे. तर आजची चिठ्ठी कल्पना काढतीये. मी इकडे टाकेल तिकडे टाक. मी बाकीच्या उचल ना आता. कोणाची भिशी लागते? कोणाची लागली? वर्षाची. भाग्यवान विजेती आहे वर्षा. तर वर्षाची भिशी लागलेली आहे म्हणून तिने आम्हाला आईस्क्रीमची ट्रीट दिलेली आहे. तर सगळं काही झालेलं आहे, जेवण वगैरे मस्त. तर त्यानंतर काहीतरी गोड झालंच पाहिजे, तर म्हणून वर्षाने आईस्क्रीमची ट्रीट द्यायची ठरवली. तर मस्त अशी आता आईस्क्रीम आम्ही एन्जॉय करतो आहे मैत्रिणींसोबत. नेहमी आपण आईस्क्रीम खातच असतो, पण मैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टी करताना आईस्क्रीम खाणं हे अगदी वेगळंच असतं. खूप भारी वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. तर हे हॉटेल नाहूश टेम्पटेशन एकदम मस्त आहे, तर तुम्हीसुद्धा इथे येऊन व्हिजिट करा. खूप छान जेवण असतं इथे, तर नक्की तुम्ही इथे या. तर आम्ही खूप एन्जॉय केला आणि नाहूश टेम्पटेशन हे हॉटेल दीप्तीचंच असल्यामुळे आम्हाला इथे फुल धमाल करायला चान्स असतो. तर तुम्हाला अशा पार्ट्या वगैरे करायच्या असतील तर तुम्ही इथे नेहमी येऊ शकता. आम्ही येतो, तर तुम्ही या. तर चला आता आम्ही निघणार आहे घरी, जाऊयात घरी. आज माझ्या मैत्रिणींबरोबर गेट टुगेदर होतं. तर मैत्रिणींबरोबर गेट टुगेदर, त्याचबरोबर हळदी कुंकाचा प्रोग्राम खूप छान सेलिब्रेट झाला आणि मैत्रिणींना भेटल्यावर अगदी वेगळीच एनर्जी येते. तर खूप छान वाटलं मैत्रिणींना भेटून. त्याचबरोबर आज आमची भिशीसुद्धा होती. तर वर्षाची माझ्या मैत्रिणीची भिशी लागली, तर खूप छान वाटलं, खूप मजा आली. तर मैत्रिणींबरोबर एन्जॉय करणं खूप मस्त असतं. तर तुम्ही जर असं एन्जॉय करत असाल तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ किंवा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओज ब्लॉगचं नोटिफिकेशन मिळत राहतील. तर भेटत आहोत अशाच नवीन छान व्हिडिओज ब्लॉग बरोबर. थँक्यू, बाय बाय.